दिल्लीचा सत्ता संघर्ष, केजरीवाल विरुद्ध मोदी, कोण मारणार बाजी? दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी दिल्ली दणाणून गेली आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदार मतदानाचा हक्क बजावतील आणि 8 फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होईल. पुन्हा एकदा विजयासाठी आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकद लावली आहे, तर भाजपनेही यंदा सर्वस्व पणाला लावले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रचाराच्या पोतडीतील सर्व डावपेच वापरले आहेत. काँग्रेसही या स्पर्धेत मागे नाही. मात्र अंतिम सामना हा आप विरुद्ध भाजपा असाच पाहिला जात आहे आणि काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचे संकेत मिळत आहेत. पण मोठा प्रश्न आहे, दिल्ली पुन्हा आपच्या ताब्यात जाईल की भाजपा इतिहास रचेल? या निवडणुकीत कोणते मुद्दे निर्णायक ठरणार? जय पराजयाची गणिते कोणत्या मुद्द्यांवरती ठरेल, यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी योगेश. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार, लोकहिताच्या योजनांची अंमलबजावणीतील त्रुटी आणि दिल्लीतील पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे केजरीवाल थोडेसे अडचणीत आले असले तरी याचा फायदा भाजपला किती होईल हा चर्चेचा विषय आहे. मतदारांची समीकरणे कशी आहेत ते पाहूया. दलित मतदार. दिल्लीतील सुमारे 20% मतदार हा दलित आहे आणि त्यातील बहुतांश मतदार हा झोपडपट्टी भागात राहतो. आतापर्यंत या मतदारांचा झुकाव आपकडे होता. मात्र यंदा काही दलित मतदार काँग्रेस आणि भाजपच्या दिशेने वळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. काही ठिकाणी यामुळे आपच्या उमेदवारांना अडचणी येऊ शकतात. मुस्लिम मतदार. दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे मुस्लिम मतदार. दिल्लीतील 13% मुस्लिम मतदार मागील 2 निवडणुकांमध्ये आपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. यंदाही हा वर्ग अरविंद केजरीवालांनाच पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसने मुस्लिम मतदारांसाठी प्रयत्न केले असले तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नाहीये. भाजपचा या मतदार गटात शिरकाव अशक्य असल्याने संपूर्ण स्पर्धा आप विरुद्ध काँग्रेस अशी असेल. मध्यमवर्गीय मतदार. या निवडणुकीत मध्यमवर्गीय मतदार किंगमेकर ठरू शकतात. त्यावरच भाजपचे गणित अवलंबून आहे. हे मतदान जवळपास 40% असून भाजपला अधिकाधिक मते मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात मोठी सवलत मिळाल्याने भाजपसाठी हा बोनस ठरेल असा अंदाज आहे. दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरही हा वर्ग भाजपला साथ देऊ शकतो. मध्यमवर्गीयांनी जर भाजपकडे झुकते मतदान केले तर दिल्लीचा निकाल धक्कादायक ठरू शकतो. मोफत योजना. दिल्लीतील रेवडी संस्कृतीवर जोरदार राजकारण सुरू आहे. केवळ आपच नव्हे तर भाजप आणि काँग्रेसनेही महिलांसाठी, युवकांसाठी आणि इतर घटकांसाठी मोठ्या आश्वासनांचा वर्षाव केला आहे. काही योजना तर महिन्याला थेट आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या मोफत योजनांमुळे मतदारांचा कल कसा असेल यावर निवडणुकीचे बरेच गणित ठरणार आहे. महिला मतदार. दिल्लीतील मतदार यादीनुसार सुमारे 71 लाख महिला मतदार असून ते एकूण मतदारांपैकी 45% आहेत. मागे निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर आपला पाठिंबा दिला होता. भाजपने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि झारखंडमधील मैया सन्मान योजना यांसारख्या योजनांनी भाजपला काही राज्यांमध्ये मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे दिल्लीतील महिला मतदारांचा कल कोणत्या दिशेने राहतो यावर निकाल अवलंबून राहील. मुख्यमंत्री पदाचा चेहरा. निवडणुकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा. दिल्लीकर पुन्हा एकदा केजरीवालांना संधी देतील की मोदींच्या नावावर भाजपला मतदान करेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपला संधी देण्याचे आवाहन केले आहे. भाजप आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाही, तर आपकडून केजरीवालच प्रमुख चेहरा आहेत. दलित आणि मुस्लिम मतदार जर पुन्हा एकदा आपच्या मागे ठामपणे राहिले तर 50हून अधिक जागा जिंकण्याची संधी पक्षाला मिळेल. मात्र जर मध्यमवर्गीयांनी आपला पाठिंबा दिला नाही तर मात्र भाजपला हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकाप्रमाणे मोठा विजय मिळवण्याची संधी असेल. त्यामुळे सर्वच पक्षांनी मध्यमवर्गीय आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने कर सवलतीसारख्या घोषणा केल्या त्या निवडणुकीतील निकालावर प्रभाव टाकणार आहेत. भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरलेली आहे, कारण लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील 7ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र इतिहास पाहता विधानसभा निवडणुकीत मतदार विधानसभेला केजरीवालांकडे झुकतात. यावेळी भाजपला ही पराभवाची शृंखला तोडता येणार का, की दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवालांचा झेंडा फडकणार? उत्तर 8 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.